बघा 2 मिनिटं असं परतून घेतलेलं आहे आणि आता आमचा भेजा फ्राय रेडी झालेला आहे बघा। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394। आणि आज आम्ही मस्त असा भेजा फ्राय बनवणार आहोत। आणि हे बघा, त्याच्यासाठी आम्ही 2 भेजा आणलेले आहेत। हे बकऱ्याचे भेजा आहेत आणि त्याला काय काय साहित्य लागते ते तुम्हाला मी दाखवते। बघा, 2 भेजा घेतलेल्या आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, सुगंधित वेलच्या, 4 लवंग घेतलेली आहे, अशी थोडीशी अशी ओली कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून 1 चमचा, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हळद घेतलेली आहे पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, धणेपूड अर्धा चमचा आणि मिरीपूड अर्धा चमचा घेतलेली आहे। आणि तेल घेतलेलं आहे। चुलीवर आम्ही कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात पाणी ओतलेलं आहे आणि ते असं उकळलेलं आहे पाणी। आणि त्याच्यात आम्ही हे भेजा घालूया आणि जरा ते 1 मिनिट असं वाफवून घेऊया। 1 मिनिट झालेला आहे। आता आम्ही ते अलगद असे परतून घेऊया। आता पुन्हा 1 मिनिट दुसऱ्या बाजूने असे वाफ देऊया त्याला। आता दुसऱ्या बाजूने पण 1 मिनिट झालेला आहे आणि ते आम्ही आता काढून घेऊया। आता ते थंड व्हायला ठेवूया। हे भेजा थंड होईपर्यंत आम्ही आलं, लसूण, वेलची, लवंग आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेऊया। हे बघा, आम्ही पेस्ट करून आणलेली आहे बघा। आता भेजा थंड झालेले आहे, त्यांचे आम्ही वेन्स काढूया। हे बघा, अलगद हाताने काढायचे। हे बघा, असे काढायचे। हे बघा, हे बघा, असे हे वेन्स काढून ठेवलेले आहेत। आता आम्ही ते कट करूया भेजा। हे बघा, आम्ही ह्याचे भेजाचे असे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत। आपल्याला पाहिजे त्या साईजचे करून घ्यायचे। हे बघा, मी एवढे करून घेतलेले आहेत आणि अलगद करायचे ते। बघा, चुलीवर एक फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात 1 चमचा तेल घालूया। तेल आमचं 2 मिनिटं असं तापू दे। त्याच्यात आम्ही ही पेस्ट घालूया। एक मिनिट अशी परतून घ्या। पेस्ट आमची परतून 1 मिनिट झालेला आहे। आता त्याच्यात आम्ही मसाले घालूया। हळद पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, धणे पावडर अर्धा चमचा आणि मिरी पावडर अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ। आता त्याच्यात आम्ही भेजा घालूया। भेजा घालताना असं अलगद घालायचा। आणि अलगद असा परतायचा। 2 मिनिटं असं परतून घेतलेलं आहे आणि आता आमचा भेजा फ्राय रेडी झालेला आहे बघा। तेल पण सुटलेलं आहे आणि व्यवस्थित असं झालेलं आहे बघा। आता त्याच्यावर आम्ही लिंबू पिळूया।
लिंबू सांगायला विसरले होते. आता हे बघा वर असं लिंबू पिळायचं. आता आम्ही भेजा फ्राय असं उतरून घेऊन सर्विंग प्लेटमध्ये काढूया. हे बघा मस्त असं भेजा फ्राय रेडी झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, आज आम्ही मस्त असा भेजा फ्राय बनवला आहे. त्याच्यासोबत मी पाव पण घेतलेला आहे. आणि माझ्या आईला भेजा फ्राय आवडत नाही. मी तिला सांगितलं की आपण भेजा फ्राय बनवूया, पण आईने मला सांगितलं की तू टेस्ट करून दाखव. त्यामुळे आज मी तुम्हाला भेजा फ्राय बनवला आहे, तो मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. बघा मी असं त्याच्यासोबत पाव घेतलेला आहे. पावासोबत भेजा फ्राय मस्त लागतो. हे बघा असं आपण पाव ओपन करायचा. हा भेजा आहे तो असं आपण घ्यायचा, पावामध्ये टाकायचा. हे बघा बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असत बघा. असं घ्यायचा. त्याच्यावर कांदा पण आहे, कांदा आपण घेऊया. मस्त मित्रांनो, एक नंबर. हे बघा त्याच्यासोबत आपण कांदा पण घेतलेला आहे. हा भेजा बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आमची आजची भेजा फ्रायची अशी चटपटी अशी एक रेसिपी आहे की तुम्ही नक्की ट्राय करा. कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अशीच आपण एक मस्त अशी झणझणीत रेसिपी घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त आणि स्वस्त. बाय.